नमस्कार. कथेच्या पुढच्या पाठला सुरुवात करूयात. कथा खूप सुंदर आहे आणि या कथेचे सर्वच भाग तुम्हाला खूप आवडत आहेत, माहिती आहे. चला मग वेळ वाया न घालवता स्वाती आणि सारंगची ही कथा ऐकूयात. सारंगने सत्य सांगितल्यावरही स्वातीने कोणताच कांगावा केला नाही. उलट तो शांत राहून गोंधळाची पूजा पार पाडते. पहाटेच उठून आरतीच्या तयारी लागते. स्वातीने सारंगला आजीच्या रूममध्ये तयारी करायला सांगितले आणि ती देवघरात जाऊन आरतीचं ताट तयार करायला घेते. ताटात हळद कुंकू आणि अक्षदाची वाटी ठेवूनच मग तुपाची निरंजन तयार करत असते आणि आरतीच्या ताटात ठेवते. हार पिशवीतून काढते आणि तिला आठवते गुलाबाची सुंदर फुले उमललेली असणार. ती आरतीचं ताट घेऊन समोरच्या हॉलमध्ये जाते. स्वाती तयार होऊन पूजेजवळ साफसफाई करत होती. आई, आरतीचं ताट तयार केलंय मी गुलाबाची फुले तोडून घेऊन येते, असं म्हणून ती कात्री घेऊन बाल्कनीत जाते. नुकतीच उमललेली लाल, पिवळी आणि पांढरी फुले ती कात्रीने तोडून टोपलीत ठेवते. झोपाळ्यावर ती नजर टाकते. तिथे सारंगने डायरी ठेवली होती. ती डायरी उचलते. सारंगला झोप लागत नसेल म्हणून तो एकांतात बसून डायरी लिहितो. ती डायरी उघडते. आत्ता ही सुसाईड नोट तशीच होती. ती ते पान फाडते. ती त्याचे चिटोरे करून गुलाबाच्या झाडात टाकते आणि वरून मातीने झाकून देते. हात खराब झाले म्हणून ती नळाकडे जायला वळते. तेवढ्या सारंग मागे उभा असतो. आई बोलवत आहे, तू कुंडीत काय लपवलंस? डायरीतील सुसाईड नोट लिहून आता तिला जगजाहीर करणार आहेस का? स्वतःची डायरी सांभाळता येत नाही. मी सुसाईड नोट फाडून कुंडीत टाकली. तू फुलांची टोपली घेऊन जा, मी हात धुवून येते, असं ती म्हणते. स्वाती, सारंग येते मी, असं म्हणून ती स्वाती नळावर जाते. हात धुवून हॉलमध्ये येते. सर्वजण तयारी करून आरतीला हजर होतात. गोंधळी वाजवता सारंग आणि स्वाती आरतीचं ताट पकडून आरती करायला लागलेले असतात. स्वातीच्या चेहऱ्यावर चिंतेची एकही लकीर दिसत नाही. उलट ती अधूनमधून सारंगकडे पाहून गालात हसत असते. सारंगला मात्र आता अपराधीपणाची भावना येते. आरतीनंतर स्वाती चहा करायला किचनकडे जाते. सुकन्या तिच्या मागे येत असते. स्वाती, आता पूजा झाली. आता 1.25 महिन्याभरासाठी परगावी जाता येणार नाही. तू स्वादकट्टा चालू करणार होतीस, त्याचं काय झालं? ते तर करणार सुकन्या, त्याच्यावरच आता भविष्य आहे. स्वाती म्हणते. कोणाचं? तू तर चौधरी घराण्याची राणी आहेस. अंकुर नोकरी करणार आणि काका काकू शेतावर छान भागवणार, तर तुला भविष्याची चिंता? सुकन्या विचारते. समजा माझं आणि सारंगचं कधी नाही पटलं तर, आणि मी माहेरी निघून आले तर? स्वादकट्टा चालवून पोट भरता येईल ना? आईबाबांनी उतारवयात दगदग का करावी? स्वाती, तू मस्करी करत बोलत आहेस ना? उगाच समोर असे काही घडू शकले ही कल्पना मनात आणू नकोस. म्हणतात ना, वास्तू तथास्तू बोलत असते. तुझ्या मनात विचार आला की ती तथास्तू म्हणते. सुकन्या, अगं नवरा बायकोमध्ये वाद होत नाही, अशी एक तरी जोडी दाखव, मी सहज म्हटलं, असं स्वाती म्हणते. हे सारं सारंग ऐकत असतो आणि आल्या पावलांनी परत फिरतो. स्वाती, तू सहज नाही म्हणालीस. तू निर्णय घेतलास, मी तुला थांबवणार नाही. कारण मला माहिती आहे चटणी भाकरीसुद्धा झोपडीत गोड लागते, कारण तिथे सुख असतं. म्हणून या मला तुला पंचपक्वान मिळणार, पण सुख नाही. आता मला दिवस पेपर करावे लागणार आहे. स्वातीचं भविष्य आता मला सावरावं लागणार आहे. असा विचार करतच तो सोफ्यावर बसलेला असतो. स्वाती चहा घेऊनच येते. स्वाती, पाय दुखत आहे का? स्वाती, आजी, आता मी ठीक आहे. जखमेचे वन जाणार ना का नाही माहीत नाही. स्वाती सारंगसमोर ट्रे पकडून उभी असते. सारंग मात्र, चहा घे. तुझे कालपासून लक्ष कुठे आहे? तब्येत ठीक आहे ना? आजी, जागरण जास्तच होत आहे, सारंगला म्हणत असते. स्वाती सारंगसमोर नाव घेऊन बोलतेस. अहो म्हणायचं ना. आणि त्याताई, सारंगला नाही आवडत आणि आम्ही इतके जुन्या विचारांचे नाही आहोत. स्वातीताई, आपण कितीही नवीन विचार घरात रुजवले तरी मुलीच्या जातीला समजायलाच हवं. 4 भिंतीच्या आत त्यांचे विचार, पण बाहेर घरच्यांचा मान ठेवून बोलायचं. स्वातीताई, तुम्ही खूपच लाड करता तिचे, पण आईचं मन आहे. तिच्या संसाराला कोणाची नजर नको लागायला. काल सर्वजण स्वातीकडे पाहून कुजबूज करत होते. आजीला दिसले. स्वातीमध्ये माहीत नाही तिला झोपडीतून महालात आणले. पाहायला सुंदर आहे, याशिवाय एकही गुण नाही. खूप शिक्षण नाही आणि शहरातील मुलीसारखं राहणीमान नाही. आई कोणी काही बोलणार नाही म्हणून आपण मनाला लावून घ्यायचं नाही. आजीनं पूर्ण विचार करूनच मला निवडले, याचा अर्थ अंबाबाईनं संकेत दिलेले असतील. आजी, तुम्हाला सारंगचं सिक्रेट माहिती आहे का? असं म्हणताच सारंग खाली मान घालत असतो. स्वाती, सिक्रेट मला सांगू नकोस म्हणालीस आणि आता तू सांगणार आहेस? चला, माझ्या मनातही तेच आहे. स्वातीकडूनच माहिती पडणार आहे. स्वाती, तू कोणते सिक्रेट सांगणार आहेस? मी सांगतो म्हणून म्हणालो तर तू म्हणालीस नको. आताच खरंच सांग, मलाही तेच हवं आहे. सारंग म्हणतो, या काहीतरी घडलं आहे
आजी विचार करत असते. स्वाती, सांग ना, कोणतं सिक्रेट आहे सारंगचं जे आम्हाला माहिती नाही? आजी, तुम्हाला काय सारंगने कोणाला सांगितलेलं नाही? आजी, मी तुमची पसंती असेल, पण सारंग माझ्यावर खूप अगोदरपासूनच प्रेम करतोय, असं स्वाती म्हणतात. सारंग मात्र तिच्याकडे चमकूनच पाहत असतो. सारंग खरं आहे का? आता तू समोर सांग. तू स्वातीला कुठे पाहिलंस? आजी विचारते. आजी, 2 वर्षापूर्वी मी रेल्वे स्टेशनवर स्वाती तिच्या आई-बाबा आणि अंकुरसोबत होती. ती पाहताच क्षणी मला आवडली होती, म्हणून मी तिचं लक्ष नसताना मी मोबाईलमध्ये काही फोटो काढले होते, पण तिचं नाव आणि ती कुठे राहते हे माहितीच नव्हतं. आजी, मी स्वातीला देखील नकार देणारच होतो, पण फोटोतील ती मुलगी डोळ्यासमोर येताच मी लग्नाला तयार झालो आणि होकार दिला. दादा, आम्हाला वाटलं तू आजीच्या पसंतीने लग्न केलंस, पण तुझं सुद्धा लव्ह मॅरेज आहे. बघ आजी, हा खरा सारंग आहे. श्रेया म्हणाली. लव्ह मॅरेज एकतर्फी होतं. स्वातीला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. सारंग म्हणाला. वहिनी, दादा खरं बोलतो आहे का? हो, सारंगने मला हनीमूनला सांगितलं. ओहो, म्हणजे हनीमून खूपच रंगला असणार मग, श्रेया म्हणाली. म्हणून स्वाती मुद्दाम लाजून उठून जाते. श्रेया, घरात पूजा आहे, हनीमूनचा विषय काढला का? कशाला काढतेस? सारंग म्हणाला. दादा, पूजा त्यासाठीच होती, समजलं? आता लवकरच मला तू कर, कोणतेही कारण न देता. श्रेया, तुला घाई कसली आहे ग? आम्ही ठरवू किती वर्षांनी आई बाबा व्हायचे ते. सारंग म्हणताच स्वातीची आई म्हणाली. जावई बापू, किती वर्षांनी नाही, 1 वर्षात स्वातीची कूस भरलीच पाहिजे. शहरात कोणीच बोलणार नाही, पण आमच्या गावाकडे 2-3 महिने लग्नाला झाले की विचारणे चालूच होतं. स्वातीला आहे का मुलगी? लवकरच राहिली पाहिजे म्हणून नवस करा. मुलीला लवकरच राहिलं पाहिजे म्हणून नवस करा. तिला अंबाबाईच्या मंदिरात साकडं घालायला सांगा. रोज कोणी ना कोणी रसल्ले देऊन जाणार. एकदा का मूल झालं, कोणी नाही म्हणणार नाही. सारंग खाली मान घालूनच चुपचाप ऐकत असतो. आई, मूल होणं आपल्याच हातात असतं का? अंबाबाई जेव्हा माझ्या पदरात टाकेल तेव्हाच येणार ना. तुला प्रत्येक गोष्टीची घाई असते अशी म्हणतच आहे. माझं लग्न होऊन आता 4-5 वर्ष झालेली आहेत, मला अजून मूल नाही. स्वाती, वंगाळ बोलू नकोस ना. स्वातीताई, बाई म्हणे, मी म्हणते 6 महिन्यात मुलीला दिवस गेले नाही तर दोघांनी दवाखान्यात जाऊन पूर्ण तपासणी करून घ्यावी. आईचे शब्द ऐकता स्वातीला घाम येतो. दोघांची तपासणी कशी करणार? सारंगबद्दल सर्व माहिती होणार, आता काय करू? आईला जास्त घाई आहे नातू पाहायचा. मला आजपासून समोरचा विचार करावाच लागणार आहे. सारंग, एलिजा उठली असेल, मी येते, स्वाती म्हणाली. सारंग तिथेच बसून होता. स्वाती, आता एकच मार्ग आहे, मी माझं सत्य सांगणार. स्वाती, इथे नाही, हीच योग्य वेळ आहे. सारंग स्वतःला हिंमत देतच म्हणत असतो. आजी, जर दोष. सारंग बोलणार इतक्यात त्याला फोन येतो. तो नाव पाहून मोबाईल घेतो. रूममध्ये ये. मी तिथे नाही म्हणून समोर काहीच सांगायचं नाही, स्वाती म्हणते. हो, मी येतो लगेच. सारंग कॉल कट करतो. आजी, मी येतो, मित्राचा फोन आहे, सारंग म्हणतो आणि रूममध्ये जातो. एलिजा उठून फ्रेश झाली होती. सारंग, काय चाललंय? सांगितलेले कळत नाही का तुला? स्वाती म्हणाली. अगं आई काय म्हणाली तू ऐकलं नाहीस का? सगळं ऐकलंय, पण सारंग, माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घे, तू कोणालाच काही सांगणार नाही आहेस. तुझ्या कोणता दोष आहे ते? स्वाती, मूर्खासारखं बोलू नकोस ना. एकदा सत्य समोर आलं ना तर नंतर सगळं काही ठीक होणार आहे. काय ठीक होणार आहे? स्वाती विचारत असते. आज माझं सत्य तुझ्या आईबाबांसमोर आलं तर ते तुलाच लगेचच गावाला घेऊन जाणार आणि जाताना मला म्हणणार माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं तर नुकसान भरपाई देऊन सोडचिठ्ठी दे. आपल्याला हेच करायचं आहे, बरोबर ना स्वाती? सारंग, तुला कसं कळत नाही आहे? अगं, तू समजून घे ना, तू दुसरं लग्न करू शकतेस, आई होऊ शकतेस. एलिजा दोघांमधलं भांडण ऐकून हसत होती. तुम्ही शांत राहा, दोघांना जे बोलायचंय ते आधी बोला आणि ठरवा. तू समजत नाही. सारंग, ब्रदर, मी निघते, तुमचा निर्णय मला सांगा. एलिजा बॅग घेऊन बाहेर निघते. स्वाती, मला काय कळत नाही, राहू दे, तुला कळत असतं तर, स्वाती म्हणते आणि रूममधून बाहेर पडते. स्वाती काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे मला कळत नाही. सारंग विचार करत बाहेर येतो. तो बाहेर येतो तर स्वाती एलिजा हसून बोलत असतात. सारंग येतात. स्वाती एलिजाच्या कानात कुजबुजते. ते पाहून सारंगला आता जाणून घ्यायचं असतं, मला काय समजत नाही आहे. सारंगला समजणार का त्या स्वातीला काय सांगायचं आहे ते? आत्तापर्यंत वाचले सारंगच्या मनाची घालमेल आणि त्याचबरोबर शेवटी त्याने आपले सत्य स्वातीसमोर आणलेच. गोंधळाची पूजा घरी असतानाच अंबाबाईने अचानक असे सत्य उघड केले होते, ज्यामुळे स्वातीच्या वैवाहिक जीवनाला ग्रहण लागणार की काय असे क्षणभर विद्यार्थ्याला हे वाटले असणार. पण चौधरी घराण्यावर अंबाबाईची कृपा होती याची प्रचिती आज सारंगला येणारच होती. जेव्हा स्वातीने त्याच्याकडून वचन घेतले की त्याचे सत्य कोणालाही सांगायचे नाही, तू कोणत्याही स्त्रीसोबत कधीच संबंध ठेवू शकत नाहीस. आता पुढे श्रेया, सारंगची बहीण, गावाला परत जाताना आजी आजोबांना घेऊन जाते, कारण तिच्या सासूबाईंची तब्येत ठीक नव्हती. तिने आजी आजोबांना घेऊन यायला सांगितले होते. सारंगच्या लग्नालाही ते आलेले नव्हते, पण आता त्यांना जाण्यासाठी कारण मिळाले होते. घराची जबाबदारी स्वातीला देऊन ते 8 दिवसांसाठी गेले होते.
स्वातीचे आईबाबा दुपारी निघून जातात. पाहुण्यांनी गजबजलेलं घर मात्र अचानकच पुन्हा रिकामे झाले होते. स्वाती आईबाबा गेल्यावर रूममध्ये आराम करत होती. गेल्या 2 दिवसात जे काही घडले त्याचा विचार करत तिच्या डोळ्यात नकळत पाणी येते. ती सारंगला जरी म्हणाली होती की तू कोणालाच सांगणार नाहीस की तू नपुसक आहेस, तरी तिच्या मनातील भावना ती खरंच रोखू शकेल का? तारुण्याच्या उंबरठ्यावर आता साथ देणारी अंबाबाईने श्रीमंत घरानं तिच्या पदरात तर टाकलं होतं, पण सारंगसोबत असताना हृदयात होणाऱ्या घावांवर ती कोणत्या उपायाने मलम लावणार होती? ती म्हणत असते मनाशीच, मी काय करू आता? मला सारंगला निर्णय सांगायचा आहे, असा निर्णय ज्यामुळे चौधरी घराण्यावर कोणी बोट उचलणार नाही. आई अंबाबाई, मी कोणता निर्णय घेऊ ग? माझं स्त्रीत्व आणि सारंगचा पुरुषार्थ आज पणाला लागला आहे. मी माझ्या स्त्रीत्वाला कमी लेखलंय. आणि आजीने जर सारंगचं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला तर परत तोच प्रश्न उपस्थित होणार. स्वाती, तू आई होणार नाहीस हे सत्य जगासमोर ठेव. काय फरक पडणार? अर्थ सत्य बोलायला. आम्ही मुलगा दत्तक घेऊ. मला माझं वांज म्हणून 4 चौघात बोलणी ऐकावी लागणार. मला ते सहन होणार नाही. हाच निर्णय योग्य आहे. मी कधीच आई होऊ शकणार नाही. सारंग आल्यावर त्याला माझा निर्णय हाच सांगते. त्याला माझा निर्णय मान्य करावाच लागणार आहे. आई अंबाबाई, मी योग्य निर्णय घेत आहे ना? विचार करता करता स्वातीचा केव्हा डोळा लागतो तिला माहीतच नसते. नाही, आणि संध्याकाळी ती हॉलमध्ये येऊन बसते. आज घरात कोणीच नाही. शांत वातावरणाची तिला ही सवय होती. तेही सारंगचे आजी आजोबा तिच्या डोळ्यासमोरच राहायचे. आज जाऊन 1 दिवसही झाला नव्हता तरी वाटते किती दिवस झाले ते घरी नाहीत. आता खरंच लवकरच सारंगच्या मुलाच्या दुडुदुडू पावलांच्या आवाजाने या घराला घरपण येणार आहे. गोंधळाची पूजा छान पार पाडली होती. आई अंबाबाई, आता लवकरच स्वातीच्या पदरात बाळकृष्ण येऊ दे. स्वाती घड्याळाकडे पाहते. 6:30 वाजून गेले होते. स्वाती आराम करत असते. ती उठते आणि स्वातीच्या रूमकडे येते. दरवाजावर टकटक करत असते तशी स्वाती खडबडूनच उठते आणि दरवाजा उघडते. आई, तुम्ही डोळा लागतला होता का? बहुतेक संध्याकाळ झाली. तू चहा घ्यायला आली नाहीस. तब्येत ठीक आहे ना? पाय दुखत आहे का? ठीक आहे आई. आजींचा फोन आला का? आत्ताच पोहोचले. श्रेयाने फोन केला होता. तू फ्रेश होऊन दिवे वात करून घे. स्वाती म्हणते हो आणि बाथरूमकडे जाते. सारंगची आणि बाल्कनी झोपाळ्यावर बसलेली असते. स्वाती चेहऱ्यावर पाणी मारते आणि मनातच घेतलेला निर्णय एकदा बरोबर आहे का ते बाथरूममध्ये असलेल्या आरशासमोर उभी राहून स्वतःलाच विचारते. आई होणार नाही हे सत्य जगासमोर दाखविलं तरी 4 भिंतींच्या आत मी सारंगला समजून घेणार ना? एकाच बेडवर दोघंही राहू. त्याचेही मन होणार मला जवळ घ्यायचं आणि नंतर माझी इच्छा जागली याचा त्रास तर सारंगला होणार. तो माझ्या शरीरावर प्रेम करू शकत नाही हे जर क्षणोक्षणी मी आठवण करून दिली आणि आमच्या नात्यात गैरसमज आला तर. स्वातीचं मन परत विचलित झालं होतं. परत एकदा ती चेहऱ्यावर पाणी मारते आणि बाथरूममधून बाहेर येते. टॉवेल घेऊन चेहरा पुसते. आरशासमोर उभी राहून पुन्हा विचार करते. मी आई होऊ शकणार नाही हेच योग्य ठरणार. आजच सारंगला मी घेतलेला निर्णय सांगते. नंतर दोघं मिळून ठरवू जे सर्व काही सांगायचंय, कसं सांगायचंय ते. स्वाती देवघरात जाते. रोज आधी आजी देवघरात यावेळेस पोथी वाचत असायच्या. स्वाती समईमध्ये तेल टाकते. 2 निरांजन तयार करते. आरतीच्या ताटात 1 निरांजन ठेवते आणि दुसरं निरांजन, अगरबत्ती, धूप घेऊन बाहेर येते. तुळशी वृंदावन निरांजन ठेवून ती अगरबत्ती ओवाळत असते. नमस्कार करते आणि परत देवघरात येते. आई अंबाबाईला हळद कुंकू लावते, फुलं वाहते, अगरबत्ती धूप लावून नमस्कार करते, कापूर ओवाळते, धूप संपूर्ण घरात फिरवत असते आणि पुन्हा देवघरात येते. पोथी हातात घेते. 1 चटई टाकून श्लोक वाचायला घेत असते. सारंगची आई झोपाळ्यावरून उठून हॉलकडे येते. तशी तुळशी वृंदावनाजवळ निरंजन आणि अगरबत्ती लावलेली पाहते. नमस्कार करते. देवघरात येते. अंबाबाईला हळद कुंकू लावते, नमस्कार करते आणि स्वातीजवळ बसते. आईने आपली जबाबदारी स्वातीला दिली. ती अगदी तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. आता कोणतीच काळजी नाही. अंबाबाई सारंगची आई स्वातीकडे पाहून मनातच बोलत असते. आज दोघी सासूसून देवघरात होत्या. सारंगच्या आईला या घरात आल्यावर जे संस्कार समाबाईने दिले तेच संस्कार आता स्वातीला मिळत होते. याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. हॉलमधला फोन वाजतो तशी सारंगची आई देवघरातून बाहेर पडते. आणि आता प्रश्न उरतो, स्वातीने जो निर्णय मनाशी घेतला आहे त्यावर सारंग तयार होणार का? आता सायंकाळची दिवेवात आटोपून किचनमध्ये येते. स्वयंपाकीन मावशी आली होती. ती कुकर लावायला घेते. स्वाती, आज घर खूप रिकामं वाटतंय. आजी आजोबा गावाला पहिल्यांदाच गेलेत. मला सुद्धा आल्याबरोबरच त्यांची कमतरता भासली. मावशी, माझा तर वेळच जात नाही. विचार करत आज सायंकाळपर्यंतच आराम करत होते. स्वातीताई, दुकानात जायच्या तशी दुकानात जा, सारंगला मदत होईल. माझाही तोच विचार आहे, पण मला आजी आजोबा आल्यानंतर गावाला पण जायचं आहे. स्वातकट्टा सुरू करून द्यायचा आहे बाबांना. स्वाती, एक सांगू का? अगं, वारंवार नको जाऊस. लग्नाचे सुरुवातीचे दिवस
छान एन्जॉय करायचे असते. नंतर एकदा काम मूल झालं तर दोघांना वेळ मिळत नाही. 7 कट्टा तिथे आई बाबा सांभाळतील. हाताशी एखादी बाई घेऊन काम करू शकते आणि तू मोबाईलवरून सगळं हँडल करू शकतेस. त्याला काय म्हणतात ना, व्हिडिओ करून वगैरे. ताट कसं तयार करायचं हे सगळं व्हिडिओमधून शिकव. असंच चालू करतात नवीन बिझनेस. मावशी अंकुरही असंच म्हणतो, पण मला वाटतं एकदा स्वादकट्टा व्यवस्थित चालू झाला तर मला समोर जास्त लक्ष द्यावं लागणार नाही. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या. मावशीने कुकर उचलून बाजूला ठेवला. स्वाती डायनिंग टेबलवर बसून विचारच करत होती की जर सारंगला माझा निर्णय मान्य नाही झाला तर स्वादकट्ट्याचा आधार घेऊन इथून जावं लागणार. मी सारंगशी रात्री बोलणारच आहे या विषयावर. स्वातीला कधी किचनमध्ये आले हे सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. स्वाती, तुझी झोप झाली नाही का? 2 दिवसांचा थकवा अंगावर निघत आहे. तू रूममध्ये जाऊन पड. सारंग आल्यावर जेवण करायला ये. आई, असं काहीच नाही. मी स्वादकट्ट्याचा विचार करत होते. अगं हो, माझ्या लक्षात कसं आलं नाही? स्वाती, मी सुद्धा मदत करू शकते. तुम्ही असं कसं काय? अगं, माझी मैत्रीण आहे कोल्हापुरात. तिच्या सोनीने फूड अँड फन म्हणून त्यांच्या शेतावर सुरू केलंय. आपल्याला ती मार्गदर्शन नक्कीच करू शकते. आपल्याकडचे पदार्थ तिला शिकवायचे. तिकडे तांबडा पांढरा रस्सा, तांदळाची भाकरी असं बरंच काही शिकायला मिळेल. दोघांनाही चांगलाच फायदा होणार आहे बघ. आयडिया मस्त आहे, पण आईबाबांना जमेल का हे बघ पाहायला लागेल. तुझ्या आईला नक्की जमेल. तिच्या हाताला चव छान आहे. सुरुवातीला इथेच पदार्थ तयार करायचे असे आई व्हिडिओ पाहून शिकेल. मग थोड्या प्रमाणात स्वादकट्ट्याच ठेवायचं. एकदा जम बसला की बसला. स्वादकट्टा किती दूरवर पोहोचतो. दोघींच्या गप्पा ऐकून मावशी म्हणाली, स्वातीताई, हेच योग्य आहे. मला सुद्धा कोल्हापुरी पदार्थ शिकायला मिळतील. बोलण्यातच कधी वेळ गेला आणि मावशीचा कधी स्वयंपाक झाला हे सुद्धा समजलं नाही. मावशी सगळं आवरून घरी गेली. सारंगला दुकानातून यायला सुद्धा वेळ झाला होता. म्हणून स्वाती रूममध्ये जाऊन टीव्हीवर फिल्म लावते. रोमॅन्टिक सीन पाहून तिच्या मनात वेगळंच फिलिंग निर्माण होत असतं आणि सारंग मात्र तिच्यासोबत कसं वागला हे आठवत असतं. ती पटकन टीव्ही बंद करते आणि दीर्घ श्वास घेते. स्वाती, आता तुझ्या मनात अशी भावना निर्माण होत असेल तर सारंगसोबत एकाच बेडवर कसं राहणार आहेस तू? त्याला दुखवायचं नाही की तुझ्या हृदयात प्रेमाचे तरंग आहेत. शरीराला भूक लागते हे विधान चुकीचं ठरवायचं आहे. तर तसं सारंगसोबत राहू शकशील, नाहीतर तुझं पाऊल चुकीच्या दिशेने जाईल. विचार कर, सारंगचं सत्य लपवणं म्हणजे अग्निपरीक्षा तुलाच द्यावी लागणार आहे. नाहीतर सत्य सांगून घटस्फोट घे आणि दुसरं लग्न करून संसार कर. तुला चौधरी घराण्यात सर्व सुख मिळेल, पण शरीर सुख मिळणार नसेल तर सगळं व्यर्थ ठरेल. हेच सत्य सांगण्याचं संसाराचं सत्य आहे. स्वाती रूममध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत असते आणि सारंग आवाज देतो. स्वाती विचारून बाहेर पडते. चेहऱ्यावर आलेला घाम पुसते आणि दरवाजा उघडते. आराम करत होतीस? सारंगने विचारले. ती मानेने हो म्हणते. बॅग तिजोरीत ठेवून दे. सारंग तिच्या हातात बॅग देतो आणि सोफ्यावर बसतो. फ्रेश होऊन येशील का? मी ताट घेते. स्वाती, बॅग ठेवायच्या आधी आईला विचारून घे, उद्यासाठी खर्चाला रक्कम पाहिजे का? सारंग सकाळी विचारते. उशीर झाला आहे, जेवण करायला ये. स्वाती, तू निर्णय सांगणार होतीस, विचार झाला का? सारंग, का तुझ्या मनात एकच प्रश्न आहे? तो उठून तिच्या खांद्यावर हात ठेवतो. स्वाती, एकदा सत्य सांगितलंस तर प्रश्नच मिटेल ना गं. मला तुझ्या भविष्याचा विचार करायचा आहे. अरे, माझं भविष्य याच घरात आहे. तुझ्यासोबत. तुझ्या आनंदात माझा आनंद आहे. जेवण करून बोलूया आपण. स्वाती बॅग घेऊन समरूमच्या बाहेर जाते. स्वाती कोणता निर्णय घेणार आहे? याच घरात माझ्यासोबत राहून माझं सत्य जगासमोर आणणार नाही. एकाच बेडवर राहून रोज काळजावर घाव देणं स्वातीला भातुकलीचा मांडलेला संसार वाटतोय का? यात दोघंही जळणार. मी स्वतःला समजावू शकतो, माझ्या सामर्थ्य नाही, पण स्वाती स्वतःला कशी समजावणार आहे? जेवण झाल्यावर ती निर्णय सांगणार आहे. मला पटला तर ठीक, नाही तर दोघांचे रस्ते वेगळे. ती सुंदर आहे, तिला कोणीही पसंत करेल. मी तिचं स्त्रीत्व पणाला लावू देणार नाही. सारंगनं सुद्धा विचार केला होता. सारंग फ्रेश होऊन डायनिंग टेबलकडे जातो. दोघं एकमेकांचा विचार करतच आहेत. आता माघार कोण घेणार, स्वाती का सारंग? त्यांच्या निर्णयावर समोर कोणतं वळण येणार त्यांच्या संसाराला? पाहूयात कथेच्या पुढील काही भागांमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटते कमेंटद्वारे अभिप्राय करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.